नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज इथे मुंबई स्पेशल झटपट पावभाजी केली आहे। ती पावभाजी कशी केली आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य वगैरे मी काय काय घेतले ते दाखवते। त्यासाठी मी इथे अर्धा किलो फ्लॉवर घेतला, तो चिरून घेतलाय। बटाटे सोलून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत आणि एक वाटी मटार घेतले। आता आपण ह्या सगळ्या भाज्या कुकरमध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला त्या कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। त्यासाठी आता मी फ्लॉवर कुकरमध्ये घालते आणि हा फ्लॉवर चिरून झाल्यानंतर मिठाच्या पाण्यात घालून ठेवला होता आणि मी आता तो पाण्यातून काढून घेतलाय। आणि त्यानंतर वाटीभर मटार आहेत ते घालायचे, पण पूर्ण नाही घालायचे, थोडेसे ठेवायचे, आपल्याला फोडणीत घालायचे। आता हे बटाटे असे क्यूब करून चिरलेले आहेत, ते बटाटे घालून घ्यायचे आणि आता ह्या भाजीमध्ये आपण एक थेंबही पाणी घालणार नाहीये। आता कुकरमध्ये भाजी सेट करून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ घालूया। चवीनुसार मीठ घालायचे, पूर्ण भाजीला जेवढं लागणार आहे तेवढं मीठ घालून घेते आणि एक टीस्पून हळद घ्यायची आपल्याला आणि ती भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। आता तुम्हाला वाटेल एवढी गच्च भाजी भरलेली आहे, शिटी कशी होईल? काही नाही, घाबरू नका, मी नंतर दाखवेन ती भाजी कुकरमध्ये कितपत झाली आहे ते। आता त्या भाजीला आपण फोडणी घालायला घेऊया। फोडणी घालण्यासाठी कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून आपण तेल घेतलंय आणि त्यानंतर त्यामध्ये 4 मोठे कांदे बारीक चिरून घेतले, ते त्या तेलात टाकून घ्यायचे आणि त्यानंतर ते कांदे आपण गुलाबीसर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे। पहा, आपला कांदा व्यवस्थित परतून झालाय। तो परतून झाल्यानंतर 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालायचे कांद्यामध्ये आणि व्यवस्थित परतून घ्यायचे। टोमॅटो थोडेसे शिजू द्यायचे आपल्याला, म्हणून जरा परतत राहायचे। थोड्या वेळाने बघा टोमॅटो शिजलेले आहेत आणि आता आपण त्यामध्ये 3 बारीक चिरलेली कॅप्सिकम घालायचे आणि पाव वाटी जे मटार ठेवले होते ते सगळं त्या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता या दोन्ही भाज्या कच्च्या असल्यामुळे आपल्याला त्या शिजवायच्या आहेत, त्यासाठी आपण 5 मिनिटासाठी झाकण घालून ठेवूया। आता इथे पहा, कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत, वाफसुद्धा गेलेली आहे कुकरची आणि झाकण उघडून बघूया। हे पहा, आपण ठेवताना त्यामध्ये भाजी किती गच्च भरली होती आणि आता ते खूप खाली गेली आहे। ती भाजी शिजल्यामुळे ती खाली गेली आणि अशी भाजी मॅशरने मॅश करून ठेवायची आणि आता आपण परत फोडणीकडे जाऊया। भाजी परतून बघायची, भाजी अजून शिजलेली नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, अजून थोडा वेळ आपण झाकण घालून ठेवायचे, कारण आपल्या बाकीच्या भाज्या खूप छान शिजलेल्या आहेत। हे पहा, थोड्या वेळाने कलरवरूनच कळून येते कॅप्सिकम आणि मटार शिजलेलं आहे ते। आता ते शिजलेल्या भाज्या व्यवस्थित परतवून घेऊया आपण आणि नंतर त्यामध्ये 6 टेबलस्पून पावभाजी मसाला घालायचा आहे। आता ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद वगैरे काहीच घालायचं नाहीये, फक्त मसाला घालून त्या कांदा टोमॅटोमध्ये परतवून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतायचं आहे। आता त्यामध्ये कांदा टोमॅटोमध्ये मसाला, पावभाजी मसाला परतून घेतल्यावरती जी भाजी आपण कुकरमध्ये उकडल्या होत्या ती भाजी आपण त्या फोडणीमध्ये घालून घ्यायची, सगळी भाजी काढून घ्यायची। हे पहा, भाजी सगळी काढून झाली आहे। आता कांदा टोमॅटोच्या फोडणीमध्ये ती भाजी एकजीव करून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये आपण कुकरमध्ये पाणी घालून भाजीमध्ये ओतून द्यायचे। 2 ते 2.5 ग्लास पाणी आहे त्याच्यामध्ये, ते आपण घालायचे आणि पुन्हा पाणी एकत्र करून घ्यायचे। अजून आपल्याला हवं तसं भाजी पातळ झालेली नाही, त्याच्यामुळे पुन्हा 1 ग्लास पाणी घालते त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित ढवळून घेते ती भाजी। आणि भाजी ढवळून झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचा बटर घालते आणि 2 टेबलस्पून बटर घालून झाल्यावर पुन्हा आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे। भाजी परतवून झाल्यानंतर त्यामध्ये अजून 1 कप आपल्याला पाणी घालायचं आहे। आता बघा, आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी व्यवस्थित होती आहे, आपल्याला पाहिजे तशी भाजी झालेली आहे। ते पाणी आणि बटर एकजीव होण्यासाठी 5 मिनिटासाठी झाकण घालून ठेवूया। ही पहा, आपली पावभाजीची भाजी
छानपैकी तयार झालेली आहे आणि आता त्या भाजीबरोबर खाण्यासाठी पाव आपण गरम करायला घेऊया। तव्यामध्ये मी 1 टेबलस्पून बटर घालून घेते। त्यामध्ये 2 टेबलस्पून पावभाजीची भाजी घालायची आणि ती भाजी घालून बटरमध्ये परतून घ्यायचे। त्याच्यावरती आपण काय करायचे, पाव असे मधून 2 भाग करून कापून घ्यायचे, त्याला बटर लावायचे आणि त्या भाजीवरती पसरून द्यायचे आणि थोडा वेळ त्या तव्यावरती ठेवून ते गरम होऊ द्यायचे आणि थोड्याने परतून झाल्यानंतर त्याच्यावरती थोडीशी आपण कोथिंबीर घालून घ्यायची। अशा प्रकारे तव्यावरती पाव छानपैकी गरम करून घ्यायचे। हे पहा आपले पावभाजी तयार झाली। मी आता इथे मुंबई स्पेशल झटपट पावभाजी सर्व करते। पहा आहे की नाही खरोखरच झटपट होणारी पावभाजी। अशी झटपट होणारी पावभाजी असेल तर कोणाला पावभाजी करायला आवडणार नाही। चला तर मग तुम्ही माझी रेसिपी बघा, पावभाजी करून बघा ही झटपट पावभाजी आणि त्यानंतर आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।